हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फोलाने किचन चॅनलमध्ये. बघू शकता सकाळचाच टाईम आहे आणि वातावरण किती छान झालेलं आहे. सकाळच्याच टायमाला पाऊस सुरू झालेला आहे आणि जेवणासाठी काय करावं तर म्हणून म्हटलं थंड वातावरण झालेलं आहे तर आपण गरमागरम मसाला पुरी करूया. बघू शकतात तर मी इथे टम आणि कुरकुरीत लागणारी मसाला पुरी इथे करायला घेतलेली आहे. आणि आषाढ आहे म्हणून मग दुसऱ्या टायमाला मी आषाढ तळते आहे. तर इथं मसाला पुरी घेतलेली आहे. मसाला पुरीसाठी लागणारं काही साहित्य आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे एक बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बारीक गव्हाचं पीठ आहे. आणि चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच लाल तिखट आहे, 1 चम्मच हळद, 1 ते 2 चम्मच जिरे, 1 चम्मच ओवा, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 चम्मच तीळ आहेत, 1 चम्मच धनिया पावडर आहे इथे आणि अर्धी वाटी इथे बेसन घेतलेलं आहे. या बेसनाने काय होतं तर आपल्या पुऱ्या कुरकुरीत होतात. कट केलेली कोथिंबीर आणि 8 ते 10 हिरवी मिरची आहे. आता ही हिरवी मिरची, जिरे आणि लसण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकतात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची, जिरे आणि लसण घेतलेला आहे. तो आता जाडसर ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचा आहे. बघा तर इथे वाटण माझं रेडी आहे. आता आपण कणिक मळून घ्यायचं आहे. त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलं. त्यामध्ये आता हे बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि सगळे मसाले इथे ॲड करायचे आहे. ओवा, तीळ, धनिया पावडर, हळद, लाल तिखट. लाल तिखटाने काय होतं तर पुरीला कलरसुद्धा येतो आणि तिखटही लागतं. तर इथे आपलं वाटण जे तयार होतं ते वाटणसुद्धा ॲड केलेलं आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. सोबतच कोथिंबीर आणि सगळे मसाले इथे एकजीव करून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतरच पाणी ॲड करून हळूहळू आपल्याला कणिक मळायचं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी ॲड केलं आणि जो मसाला होता त्या मसाल्याचंच पाणी मी इथे ॲड केलेलं आहे. आणि असंच पाणी हळूहळू थोडं ॲड करत करत आपल्याला इथे कणिक मळायचं आहे. ज्या मसाल्याच्या पुरीचं जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे. ह्या पुऱ्या अतिशय कुरकुरीत आणि चवदार लागतात बरं का. गरमागरम पुरी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला ह्या पुऱ्या कशा वाटल्या. एक वेळेस नाही तर 3 वेळेस तुम्ही आखाड नक्की तळणार आणि ह्याच पुऱ्या तुम्ही करून बघणार. बघू शकता इथे कणिक माझं मळून झालेलं आहे. जास्त पातळ ठेवायचा नाही आहे, घट्टसरच उंडा मळायचा आहे. सोबतच मी इथे कोरडं पीठ घेतलेलं आहे लावायला. आणि आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला पुऱ्या पहिले लाटून घ्यायच्या आहे. आमच्याकडे 3 वेळेस आखाड तळतात. तर पहिल्या वेळेस मी कापण्या केल्या होत्या बाजरीच्या आणि दुसऱ्या वेळेला इथे मसाल्याची पुरी घेतलेली आहे करायला. बघू शकता याप्रमाणे इथे लाटी घ्यायची आहे आणि छोटी पुरी इथे लाटून घ्यायची आहे. एकसरच लाटायची आहे. एकसारखी लाटल्याने पुरी टम फुलते बरं का. जाड पातळ करायची नाही आहे. काठ एकसारखे लाटल्या गेले पाहिजे. बघू शकता इथे पुरी एकसारखी लाटल्या गेलेली आहे. जास्त पातळही नाही आणि जाडही नाही. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या पुऱ्या इथे लाटून घ्यायच्या आहे. आपण काय करू की पहिले पुऱ्या लाटून घेऊया, म्हणजे तळायला पुऱ्या एकसारख्या एकसोबत 7 ते 8 पुऱ्या लाटून घेतल्या की तळायला सोप्या जातात. अशा प्रकारे इथे मी पुऱ्या लाटून घेत आहे. आषाढाचा महिना आहे, तळण तर आलंच आणि तुम्हीही नक्की या पुऱ्या करून बघा, खाऊन बघा. तुम्हाला कशा वाटतात ते नक्की मला कमेंट करा. अशाच प्रमाणे सगळ्या तरी नाही पण ते 7 ते 8 पुऱ्या लाटून घेऊ. हे जे प्रमाण आहे हे प्रमाण 4 ते 5 माणसांना पुरतील इतपत प्रमाण आहे. सोबत तुम्ही काहीही घेऊ शकतात. दह्याची चटणी, शेंगदाण्याची चटणीही घेऊ शकतात आवडीप्रमाणे. या तर आम्हाला तर तशाच आवडतात. आता इथे आपण तेल घेतलेलं आहे तळायला आणि तेल तापलं की नाही तापलं त्यासाठी थोडासा उंडा इथे टाकून बघायचा आहे, छोटंसं बाईट. ते लगेचच वर आलं की तेल आपलं तापलं. लगेचच त्यामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे आणि बघू शकतात पुरीसुद्धा किती टम फुललेली आहे.
आता थोडा वेळ याला होऊ द्यायचा आणि बघू शकतात किती छान सुंदर कलर आलेला आहे. टमटमसुद्धा फुललेली आहे. एकच नंबर. आणि इथे आपली जी पुरी आहे ती तळलेली आहे. आता एका ताटामध्ये टाकून घ्यायची आणि सोबतच ज्या पुऱ्या आपण लाटलेल्या होत्या त्या पुऱ्यासुद्धा इथे सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. पावसाचं वातावरण, गरमागरम पुरी यासोबत तुम्ही कढी करू शकतात, शेंगदाण्याची चटणी, दह्याची चटणी, तुम्हाला आवडेल ती चटणी तुम्ही यासोबत घेऊ शकतात किंवा गरमागरम तशाच खाऊ शकतात. चहा सोबतच चहा करायचा आणि गरमागरम पुरी एकच नंबर नाश्ता होतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता इथे सगळ्या पुऱ्या माझ्या लाटून झालेल्या आहे आणि तळून झालेल्या आहे. तर अशाने मी आखाड तळला, तुम्ही हे आखाड तळा बरं का आणि ही मसाला पुरी नक्की ट्राय करा.